राजकुमारी शीतल बसा. तुमच्या सेवेसाठी आम्ही हजर आहे. अरे काय हे सगळं? आता माझ्यामुळे पार्टीचा इस्कूट झाला बरोबर. म्हणलं काहीतरी स्पेशल पार्टी नको होय. हा असं आहे व्हय. हा बर. तुमच्यासाठी ना आज काहीतरी खास आहे. काय? मक्याचं कणीस. तुला कसं माहित? आजा, ट्रेनिंगला कधी जाणार? पुढच्या 8 दिवसात जावं लागेल. कसं वाटतंय? अगं भारीच वाटणार ना. जिथे जाण्यासाठी आयुष्यभर झटत होतो तिथे जाणार म्हटल्यावर. तिकडे गेल्यावर तुला इकडची आठवण येणार ना? अगं म्हणजे काय, येणारच की. आजा, तिकडे गेल्यावर तुला सगळ्यात जास्त कोणाची आठवण येईल? चांदणीची. कोण चांदणी? आमची म्हस. तुला सांगतो मी गेल्यावर तुझं लय हरवणार आहेत बघ. तुला माहितीये का, मी नसलो की ती धारच देत नाही कोणाला. त्यामुळे त्याची लय काळजी वाटते बघ. आणि तिच्यानंतर कोणाची आठवण येईल? तिच्यानंतर जी मी जाणार आहे म्हणल्यावर अवसानच गेलं तिचं. तुला सांगतो मी नसलो ना की घशा घालणं घासच उतरत नाही तिच्या. त्यामुळे तिची काळजी वाटते. आणि जीजी नंतर? जीजी नंतर राहुल्याची. बिचारा वीकेंड मी नाही म्हणल्यावर गावात करमायचं नाही आता त्याला. एकदम साधा आहे का ते. हा आता मी होतो तर किमान सांभाळायला कोणतरी होतं त्याला. आता ते बी नाही. हा असं फौजी आहेत म्हणा, पण शेवटी वयाचा फरक पडतोच की. देवळात झोपायला कोण नसणार आता त्याच्या बरोबर. आणि त्याच्यानंतर? त्याच्यानंतर त्याच्यानंतर घरातल्यांची. आणि त्याच्यानंतर? त्याच्यानंतर गावातल्यांची. आणि त्याच्यानंतर? आता अजून कोणाची आठवण येणार आहे? ए, काय झालं? तिकडे गेल्यावर तुला कुणाची आठवण येईल? तर चांदणीची, नंतर जीजीची, नंतर रावल्याची, नंतर घरातल्यांची, नंतर गावातल्यांची. सगळ्यांची आठवण तुला येईल, पण माझी येणार नाही. मग चिडासारखं काय त्यात? ये बस बस बस. हे बघ, आठवणीला आधी माणसाने विसरायला तर पाहिजे. तुला विसरून कसं चालेल? नाही तर जे काय आहे ना ते तुझ्यामुळं आहे. म्हणजे? तुझं गुड लक मी आलं म्हणून मी भरती झालो, हे सगळं सोडून दे.
पण तू कायम माझ्या बरोबर होतीस शितले. आम्ही पैसे भरून आर्मीत जायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला तू आधी विरोध केलास. तू सत्याच्या मार्गाने जायची वाट दाखवलीस. भरतीची तारीख बी तुझ्यामुळे का आली. दागिनं चोरल्याचा आळ आला, तेव्हा त्या प्रकरणात बी तू माझ्या बाजूने होतीस. शितले, माझ्या चांगल्या वाईट सगळ्या प्रसंगात तू माझ्या बरोबर होतीस आणि अजून हायस. खरं सांगू, एखाद्याला आयुष्यात काय लागतं ग? कुणीतरी त्याच्या मेहनतीवर, त्याच्या ताकदीवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. तुला खरं सांगू, जीजी नंतर फक्त तूच आहेस जिचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे की मी काहीतरी करू शकतो. शितले, तुझा माझ्यावरचा योच विश्वास आहे ना, मला संकटाला तोंड देण्यासाठी ताकद देतो. तू अशीच काय माझ्या सोबत राहा. मग बघ मी काय काय करतो ते. आणि शितले, आजा, मी कायम तुझ्या बरोबर राहीन, पण तू आधी मला एक प्रॉमिस कर. काय? तू त्या दिवशी सारखं मला परत कधी सोडून जाणार नाहीस ना? शितले, कधी कधी आपली अशी वेळ येते ना, आपल्याला जायची इच्छा नसती, पण जावं लागतं. कारण भावनांपेक्षा कर्तव्य महत्वाचं असतं. नाही, तू आधी सांग, तू मला कधी सोडून जाणार नाहीस ना? बर बाबा, नाही सोडून जात. ठीक आहे. आजा, मला ना हे सगळं कधी संपूच नाही असं वाटतंय.